मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। नमस्कार मॅम, नमस्कार सर। समाचारवाणी आणि रिसील.in प्रस्तुत महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कारामध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। काय नाव आहे मॅम आपलं आणि आपण कुठून आलात? मी डॉक्टर ख्याती हर्षद तुसे, नांदगाववरून आलेली आहे। आणि सर आपलं नाव काय? मी डॉक्टर हर्षद सुनील तुसे, मी नांदगाववरून आलेलो आहे। कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून मी काम करतो। अच्छा, काय बिझनेस आहे सर? आपण आपल्या बिझनेसबद्दल आमच्या नवीन पिढीला आणि उद्योजकांना काय सांगाल? माझं स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, विवेक गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून। तिथेच मी कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करतो आणि माझ्या वाईफ कन्सल्टंट पिडियाट्रिशियन आहेत। आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये कमीत कमी दरामध्ये मॅक्झिमम सुविधा पोहोचवण्याचं काम करतो सगळ्या आमच्या साईडच्या लोकांसाठी। अच्छा, म्हणजे आपल्या उद्योगमध्ये मॅडमची फार छान साथ आहे सर आणि खरं तर हे आमच्यासाठी फार प्रेरणादायी आहे की मॅडम एक महिला असून इतकी साथ देत आहे तुम्हाला। आणि आपल्याला जेव्हा गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार हा जाहीर झाला तेव्हा काय वाटलं सर? आपल्याला काय एक्साइटमेंट होती? मग ॲक्च्युली प्रभू श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे आम्ही फक्त कर्म करत गेलो, फळाची अपेक्षा आम्हाला नव्हती। परंतु अचानक एके दिवशी आम्हाला फोन आला की आमच्या हॉस्पिटलचं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। तर खूप आनंद झाला की कोणीतरी आमच्या कामाची दखल घेतली। एक प्रकारची ही आम्हाला पोचपावती मिळाल्यासारखंच आहे। त्यासाठी मी रिसील कंपनीचं खरोखर मनापासून आभार आहे। आणि मॅम आज आपण या महाराष्ट्राच्या महामंचावरती उभा आहात, तर कसं वाटतं इथे येऊन? आपण काय सांगणार रिसील.in बद्दल आमच्या उद्योजकांना? नाही, खरं तर हे खूप प्राऊड मोमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी। ॲक्च्युली आमची आज टीम इनकम्प्लीट आहे। खरं तर हे अवॉर्ड आमच्या सासऱ्यांचं आहे, म्हणजे माझ्या फादर इन लॉचा, सरांच्या फादरचा। ते 86 पासून इथे एवढे वर्ष त्यांनी काम केलं, पुढे सरांनी कंटिन्यू केलं। ॲक्च्युली ही एक रिसील इंडियाला आम्ही थँक्यू म्हणणार की हे आम्हाला एक पोचपावती दिली असं एक प्रकारे, म्हणजे हे खरं त्यांना तो पुरस्कार आहे ॲक्च्युली। नक्कीच नक्कीच। आणि त्यांनी जी मेहनत आतापर्यंत केली, जसं तुम्ही सांगितलं, त्यांची आज सुवर्ण संधी तुम्ही दोघांनी मिळवून आणलेली आहे। आज आपण या प्लॅटफॉर्मवरती उभा आहात, तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीची काय रिॲक्शन होती मॅम जेव्हा तुम्हाला हे जाहीर झालं? ॲक्च्युली हा पुरस्कार भरपूर आनंदी, सर्वांना आहे। इकडे यायचं होतं परंतु पॉसिबल झालं नाही। चालेल सर, नक्कीच तुम्हाला इथून पुढे फार संधी मिळणार आहेत सर अशाच प्लॅटफॉर्मवरती येण्यासाठी। आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, कॉंग्रॅच्युलेशन सर, थँक्यू सो मच। आणि दोघंही फार सुंदर दिसताय आज। थँक्यू। यू टू। येस, थँक्यू सर। Next award category is Best Multi-Speciality Hospital in Nandgaon, Nasik. Ladies and gentlemen, the award goes to the gynecologist at Vivek Godavari Multi-Speciality Hospital. Can I have Dr. Harshad Sunil Tuse? उद्योजकांचा सन्मान, मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव? डॉक्टर हर्षद तुसे। आपलं मॅम? डॉक्टर ख्याती हर्षद तुसे। आपण कुठून आहात? नांदगाववरून। नांदगाववरून। तर तुम्हाला ह्या महाराष्ट्राच्या महामंचावरती तुम्हाला या महाराष्ट्र उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, तर तुम्हाला आता कसं वाटतं? छान वाटतं आहे। खरंच एक वेगळाच अनुभव आहे, कारण की आम्ही ग्रामीण भागात काम करत गेलो परंतु कोणी आमच्या या कामाची दखल घेईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं। पण फर्स्ट टाईम रिसील.inने आमची या कामाची दखल घेऊन आम्हाला हा पुरस्कार दिला, त्यासाठी आम्ही खरंच त्यांचे खूप आभारी आहोत। थँक्यू सो मच फॉर युअर ॲप्रिशिएशन सर। बिग थँक्स तुमच्या ह्या ॲक्च्युली मी एक हे बोलू इच्छिते, हा पुरस्कार आमचं म्हणण्यापेक्षा आमचे जे सासरे, माझे सासरे, सरांचे वडील, हे त्यांचं मेहनतचं हे फळ आहे ॲक्च्युली। 38 इयर्सपासून ते मेडिकल फील्डमध्ये सेवा देत आहेत। रुग्णसेवा हे 38 पासून करतात, त्यांचा वारसा
38 इयरपासून Second generation. तुम्ही सेकंड जनरेशन, तुम्ही त्यांचा वारसा पुढे नेताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. ही सर्वांसाठी अशी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्यासाठी तर खूपच असेल की तुम्ही त्यांचा वारसा आज पुढे नेताय. नक्कीच तुमचा आता तुम्हाला पुरस्कार मिळाला, तुमची एक जबाबदारी आता तुमच्याकडे आलेली आहे. तुमची पुढील वाटचाल कशी असणार आहे यासाठी? आता नक्कीच आम्ही फ्युचरमध्ये खूप मोठ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिले तर आमचा तालुका ॲनिमियामुक्त करण्याकडे आमचं वाटचाल असेल. दुसरी गोष्ट, आमच्या हॉस्पिटलमध्ये काही शासकीय योजना आणून जास्तीत जास्त गरीब लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, जेणेकरून त्यांना मोफत सुविधा, आरोग्य सुविधा मिळावी, हा आमचा हेतू आहे. आणि आरोग्याच्या रिलेटेड अवेअरनेस वाढवण्याकडे आमचा प्रयत्न नक्की असेल. नक्की तुमचा जो हेतू आहे की मोफत आरोग्य सेवा मिळावी, हा खूप छान हेतू आहे सर. की आणि खूप रुग्णांना मोफत आपण आरोग्य सेवा देऊ शकतो आणि जे खरंच नाही करू शकत, अफोर्ड नाही करू शकत, त्यांच्यासाठी तर खूप बेनिफिशियरी असणार आहे. म्हणजे आज कोणीही रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही तुमच्या ह्या उद्दिष्टामुळे. लोकांना जे रुग्णसेवेसाठी किंवा इमर्जन्सीज किंवा क्रिटिकल पेशंटसाठी जे सिटीमध्ये जावं लागतं, तर ते आमचा असा प्रयत्न आहे की गावातच त्यांना ते अवेलेबल व्हावं, म्हणजे पेशंटची हेरसांड नको व्हायला या हिशोबाने. तुमच्या तालुक्या लेवललाच तुम्हाला ते आहे, तालुक्यामध्येच हे तुम्हाला करायचं आहे. नक्की तुमचा हेतू आणि तुमचं उद्दिष्ट खूप छान आहे सर. तुमच्या पुढील वाटचालीसाठी resil.in आणि समाचार वाहिनीकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅम. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला ह्या महाराष्ट्र उदरत्न पुरस्काराने सन्मानित केल्या गेलं, तुम्हाला मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. थँक्यू.